यश मिळायला हवं होतं तसं मिळालं नाही, अपेक्षित यश मिळालं नाही शिवसेनेला. काय आकलन आहे त्या सगळ्या निकालासंदर्भात आणि एकूण दौऱ्यासंदर्भात काय सांगा? सोलापूर जिल्ह्याची संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी घेतल्यापासूनची ही माझी तिसरी भेट सोलापूरला आहे. त्यातली पहिली भेट ही फक्त तोंड ओळख होती. दुसऱ्या भेटीमध्ये मला जिल्हा परिषदेच्या काही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या दौरे होते, त्यामुळे काही मला व्यक्तिशः कोणालाही भेटीगाठी करणं शक्य झालं नाही. आजची भेट ही आम्ही सोलापूरची एकूण कार्यकारिणी आणि सोलापूरची नव्याने पुनर्रचना करणे या संदर्भाने महत्त्वाची भेट आहे. कारण मागच्या काही दिवसांमध्ये एकेकाळी ज्या सोलापूरमध्ये आमचे एकूण 3 आमदार होते, मागच्या टर्मला आमचे जवळपास 21 नगरसेवक होते, महेश कोठेंसारखा अतिशय चांगला आमचा लढवय्या असा शिवसैनिक, आणि एक एक चिरा निखळत गेला. त्यात ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती कुंपणाने शेत खाल्लं म्हटल्यासारखी, तर त्यात काही फेरबदल झाले, त्यावर आता मला काही बोलायचं नाही आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सन्मान्य पक्षप्रमुखांनी काही जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षप्रमुखांना मी सांगितलेलं आहे की होय, आपण पुन्हा एकदा सोलापूर उभं करूया. त्यामुळे सोलापूरमधली युवा सेना असेल, माथाडी कामगार असतील, इथला शिक्षक सेना असेल, इथले व्यापारी आघाडी असेल, महिला आघाडी असेल, विद्यार्थी आघाडी असेल आणि इथली फादर बॉडी, या सगळ्यांमधल्या एकूण आत्ता काय प्राप्त परिस्थितीत संघटना काय आहे हे समजून घेणे, प्रत्येक तालुका निहाय समजून घेणे आणि प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ज्या आवश्यक रिक्त जागा आहेत त्या भरणे. काही जागा कदाचित मला रिकन्स्ट्रक्ट कराव्या लागतील, कदाचित मला अजून काही फेरबदल करावे लागतील, तर त्याही संबंधाने आज दिवसभराच्या चर्चा असतील. पण मला असं वाटतं हा झाला माझा इथला सोलापूरचा रुटीन दौरा. पण महत्त्वाची मला सकाळपासून जी अस्वस्थ करणारी बातमी आहे ती, जे काही इराणच्या गव्हर्मेंटने जे निर्देश दिले आणि जितके भारतीय लोक असतील त्यांनी मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या पद्धतीने आपल्या मायदेशी भारतात परत जावे असे म्हटले. कुठल्याही क्षणी इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. आम्हाला प्रश्न पडला आहे, विश्वगुरू म्हणवणाऱ्या या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना खरंच परराष्ट्र धोरणातला हा विजय आहे का? कारण एकीकडे विश्वगुरूंचे सगळे भक्तगण आणि भाजपचे तमाम त्यांची री ओढणारे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाटगिरी करणारे लोक जे सांगतात की पापाने युक्रेन की वॉर रुकवा दी थी, जर युक्रेनचं युद्ध तुम्ही थांबवू शकता तर आपल्याच लोकांना आज अगदी मिळेल त्या वाहनाने, तुम्ही मिळेल त्या पद्धतीने जसं जमेल तसं तुम्ही भारत गाठा असं इराण गव्हर्मेंट सांगत आहे. अशा वेळेला जे अनेक लोक आमचे जे रोजीरोटीसाठी गेलेले आहेत, जे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत, त्यांची जी फरफट होणार आहे, ती फरफट का होतीये तर आमचा अमेरिकेसोबत वाढलेली जवळीक, एकीकडे आम्हाला ट्रम्प वाटेल त्या अटी शर्तींवर झुकवू पाहत आहेत. ट्रम्पने दिलेल्या अटी शर्तींवर जे ट्रेड डील आम्ही केले त्या ट्रेड डीलमध्ये आत्ता आमच्या शेतकऱ्यांचं आत्ता नगदी नुकसान आहे. मी ग्रामीण भागातली आहे, मी शेतकऱ्याची आहे, त्यामुळे मला माझ्या शेतीमातीचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. कापसाचे भाव दनादन कोसळत आहेत, अवकाळी पाऊस पडलेला आहे. अशा सगळ्या स्थितीमध्ये अशी काय अडचण आहे आमच्या देशाच्या पंतप्रधानांची की त्यांना ट्रेड डीलवर माघार घ्यावी लागते, सीज फायरवर ते उघडपणे सांगत नाहीत. अमेरिकेचे ट्रम्प सांगतायत की मी सीज फायर करायचे आदेश दिले होते. अगदी त्याच वेळेला एप्स्टीन फाईलमध्ये पंतप्रधानांचं नाव येतं आणि आत्ता नवा हा अमेरिका इराण तणावाचा फटका भारताला बसत आहे. तर या सगळ्यांमध्ये विश्वगुरू म्हणवणाऱ्यांची भूमिका काय ती त्यांच्याकडून स्पष्ट झाली पाहिजे. अन्यथा देशभरातनं सगळेच जे महाविकास आघाडीचा भाग असणारे लोक आहेत हे सगळेच नेतेगण प्रश्न विचारायला लागतील. ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये आम्हाला युक्रेनचे युद्ध थांबवणारे पंतप्रधान हे अमेरिका इराणच्या तणावामध्ये भारताला ती झळ बसत आहे त्यावर त्यांची काय भूमिका आहे सरकार पक्षाची
ती स्पष्ट व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं. खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर संसदेची समित्या ज्या आहेत ते जगभरामध्ये फिरत होते. आता पुन्हा एकदा संसदीय समित्यांचा दौरा आलेला आहे. सुप्रिया सुळे सुद्धा देखील एका गटाचं नेतृत्व करतायत. तुम्ही त्याकडे कशा पद्धतीने बघता? नाही, त्यांना काय कुणाला दौरे करायचे ते करावे, आम्हाला त्या दौऱ्यांमध्ये रस नाही आहे. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जगभराला कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुम्ही भारतीयांना कन्व्हिन्स कसं करणार आहात ते सांगा. कारण तुम्हाला जगाच्या बेटरमेंटसाठी निवडलेलं नाही आहे. भारत सरकार हे भारताच्या बेटरमेंटसाठी आणि वेलफेअर स्टेटसाठी निवडलेलं आहे. जर भारताला कल्याणकारी राज्य बनवणे यासाठी जर सरकारची निवड झाली असेल तर हे सरकार जगभरात कुणाला कन्व्हिन्स करू पाहते आणि कशासाठी? आणि जर यावर असं म्हणणं असेल की जगभरात आमचे आंतरराष्ट्रीय संबंध चांगले राहावे आणि परराष्ट्र धोरण आमचं सुधारावं म्हणून आम्ही हे करत आहोत, तर मग तुमचं परराष्ट्र धोरण का सुधारत नाही आहे? का अमेरिकेसोबत तुम्हाला ट्रेड डील तुमची अपयशी ठरते? का तुम्हाला अमेरिकेच्या सगळ्या अटी शर्ती सहन कराव्या लागत आहेत? आणि का इराण गव्हर्नमेंट भारतीयांना हुसकावून लावेपर्यंतची आमच्यावर वाईट वेळ येते? सो बाहेर दौरे करण्यापेक्षा भारतीयांच्या प्रश्नांची आधी उत्तरं द्या, ते जास्त महत्त्वाचं आहे. भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली प्रदेश कार्यकारिणी, त्याच्यामध्ये नवनाथ बन यांना मुख्य प्रवक्ता करण्यात आला आणि केशव उपाध्याय सोलापूरचे त्यांना मात्र उपाध्यक्ष करून त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपण कशा पद्धतीने बघता? आपण ट्विटही केलं. कबीरांचा फार चांगला दोहा आहे, देख तेरे संसार का क्या हो गया हा. हां, तर त्याच्यामधला मला पुढचा दोहा अजिबात उच्चारायचा नाही आहे. परंतु ही नवी भाजपा आहे, ही फडणवीसांची भाजपा आहे. त्यामुळे सत्तास्थानी पोचण्यासाठी संघर्ष केलेल्या लोकांनी फक्त सतरंज्या उचलायच्या आहेत. या बसा, आम्ही तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकतो एवढंच म्हणायचं आहे. मला उपाध्यांच्यासाठी खरंच वाईट वाटते. उपाध्यांची अवस्था नुसतं जमुरे बैठ जा, जमुरे उठ जा, जमुरे ताली बजा एवढीच काय ती राहिलेली आहे आणि हे वाईट आहे. भंडारी असतील, उपाध्ये असतील, मला खरंच या लोकांसाठी वाईट वाटतं. एकदा टीव्ही माध्यमांवरती येऊन हनुमंत पवार आपली भूमिका मांडत होते, मात्र त्यांना कृत्रिम कार्यकर्त्यांनी मारहाण केली काल पुण्यामध्ये. हे अत्यंत गंभीर आहे. काल एका धुरळा नावाच्या चर्चासत्राच्या दरम्यान भाजपच्या एका प्रवक्त्याची आणि हनुमंत पवार यांची शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये भाजपच्या लोकांनी एक आक्षेप असा नोंदवला की हनुमंत पवारांची भाषा उद्दामपणाची होती, उर्मटपणाची होती. परंतु औरंग्याची औलाद हा पहिला उर्मट शब्द हा भाजप प्रवक्त्याकडून आला. जेव्हा औरंग्याची औलाद असं म्हटलं जातं त्यावेळेला अरे म्हणता कारे येते आणि पेरालती उगवते या न्यायाने त्याला रिॲक्शन येणं हनुमंत पवारांकडून फार स्वाभाविक होतं. पण जेव्हा एक शाब्दिक म्हणजे मुद्दे चालू आहेत तेव्हा मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं हा भाजपाचा वैचारिक पराभव आहे. आणि मला असं वाटतं की जी नवी भाजपा, मी म्हटलं की ही फडणवीसांची नवीन भाजपा आहे, या नवीन भाजपामध्ये फडणवीसांनी काय पद्धतीचे गुंड पोचलेले आहेत. मला असं वाटतं की तुषार दामगुडेंना आता मोठं पद मिळायला हरकत नाही, कारण फडणवीसांना अपेक्षित असणाऱ्या नव्या भाजपातले पद मिळवण्यासाठीचे सगळे निकष आता दामगुडेंनी पूर्ण केलेले आहेत. पण या निमित्ताने संसदीय लोकशाही व्यवस्था पुन्हा एकदा हाताळायला आणि गृहमंत्री म्हणून कामकाज बघायला फडणवीस अपयशी ठरलेले आहेत. या त्यांच्या एकूण उदाहरणात अजून एका कालच्या उदाहरणाची भर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. कंत्राटदारांचे 77,000 कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत. उलट त्यांना शासन निर्णय काढण्यात आला की पैसे वितरित करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यातला शासन निर्णय, मात्र अजूनही पैसे वितरित झाले नाही. कंत्राटदार आत्महत्या करतायत, सगळं प्रश्न उपस्थित करतायत. मुख्यमंत्र्यांकडून वेळ दिला जात नाही. कंत्राटदारांचे पैसे द्यायला तिजोरीत पैसा नाही. लाडकी बहीणचे पैसे देण्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीचा निधी वळवला जातोय. सामाजिक न्याय खात्याचा निधी इकडे वळवला जातोय. अगदी त्याच वेळेला अनेक असे प्रकल्प आहेत की जे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प झालेले आहेत. कितीतरी योजना, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा पेन्शन योजना असतील, त्याचे पैसे लोकांचे द्यायचे राहिलेले आहेत. परंतु सरकारच्या जाहिराती मात्र थांबत नाहीत. ज्या कंत्राटदारांना आता चेक दिलेले आहेत ते चेक उद्या वटतीलच याची काय गॅरंटी? आणि असे चेक बाउन्स झाले तर कंत्राटदार त्यावरती फिर्यादसुद्धा व्यक्त करू शकत नाहीत, मांडू शकत नाहीत. कारण एकाने फिर्याद देण्याचा प्रयत्न केला ना की मी ठेकेदार आहे, मला माझं बिल द्या असं म्हणायला गेलेल्या रोहित आर्याला गोळ्या घालून मारलं गेलं. मग आता त्याला काय आतंकी नक्सली काय करार द्यायचा ते देतील.
म्हणजे एकीकडे एकतर तुम्ही कामच देणार नाही इथल्या ठेकेदारांना, आत्मनिर्भर भारतच्या तुम्ही जाहिराती करणार, अरबोखरबोच्या जाहिराती, आणि त्याच वेळेला भारतीय आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही अजिबात कंत्राट द्यायचं नाही. देताना ते आंतरराष्ट्रीय कंपनीला द्यायचं, आणि इथल्या कंत्राटदारांनी इकडून तिकडून काम केलं तर त्यांचे पैसे द्यायचे नाही. चेक देताय पण तिजोरीत पैसे नाहीत, आणि चेक नाही वटला म्हणून पैसे मागायला जर गेला एखादा तर त्याची रोहित आर्या करून टाकू आम्ही. गंभीर आहे, वाईट आहे हे सगळं. काही खरं तर किरीट सोमय्या मालेगावी पोहोचत आहेत, तिथून MIM पक्षाच्या वतीनं महापौर असतील, उपमहापौर असतील, त्यांना विरोध करत आहेत तिथे येऊ नका. म्हणजे ते आपले मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट. बरं बरं, असेल असेल, काय माहीत नाही, कदाचित आता तिकडे जाऊन काय असो, मला तर त्यावर काही बोलायचं नाही. पण मुळात सोमय्यांचा वर्क प्रोफाईल काय आहे तेच भाजपाने अजून नीटसं डिफाईन केलेलं नाही. तरीसुद्धा बिचारे आपले काहीतरी धडपड करत आहेत. कारण हिंदू मुस्लिम केल्याशिवाय, हा हिंदू तो मुस्लिम, हा मराठा तो OBC, हा धनगर तो माळी, हे केल्याशिवाय भाजपचं दुकान चालत नाही. त्यामुळे भाजपचं दुकान चालवण्यासाठी सोमय्या, जगताप यासारखे अनेक विखारी लोक असे काय म्हणतात त्याला, अशी खुली सूट देऊन फिरत आहेत. त्यापैकीच एक त्यांचा मालेगाव दौरा असू शकतो. तो काही मालेगावच्या वेलफेअरसाठी नाही आहे, मालेगावमध्ये अशांतता पसरवण्यासाठी भाजपानं लोकांना पाठवलं. जसे भिगवणमध्ये अशांतता पसरवतात, इंदापूरमध्ये अशांतता पसरवतात, कधी संभाजीनगरमध्ये, कधी अकोल्यामध्ये चालू आहे त्यांचं. काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ जो आहे तो कर्नाटकच्या दिशेने रवाना होत होता. संघाला जे आहे मराठी भाषक असल्याच्या वादावरून जे आहे ती प्रचंड मारहाण झालेली आहे. विद्यापीठ प्रशासनानं या संदर्भात कोणतीही तक्रार केली नाही. विद्यापीठ प्रशासन कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहे? नाही, मला असं वाटते की प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही शोधू आपण. एक गोष्ट मी समजून घेतलेली आहे की मला वाटतं 47 ते 48 विद्यार्थी होते, जे 48 विद्यार्थ्यांचा संघ हा तिकडे जात होता. त्यांचं त्या एक्सप्रेसचं जे तिकीट होतं ते तिकीटही मी बघितलेलं होतं. त्यांचा जागेवरून बसण्यावरून वाद सुरू झाला होता, आणि तो वाद नंतर विकोपाला गेला. आता तो वाद विकोपाला गेल्यानंतर त्याच्यात मारहाण वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यातला मला वाटतं त्या दिवशीचा भल्या सकाळचा पहिला फोन माझ्याकडे आलेला होता, कारण ते विद्यार्थी कुठे कुठे वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्ताने भेटलेले होते. आपण तो सगळा वाद समजून घेतला होता, आणि त्यावेळेला त्यांची TC वगैरे त्या संबंधित RPFशी बोलून त्यांची जाण्याची व्यवस्था पण केलेली होती. मात्र या संबंधाने तो भाषिक आहे का नाही हे तपासावं लागेल, एक, किंवा त्याच्यात अजून काही कंगोरे आहेत का ते बघावे लागतील. पण एक नक्की आहे, जे आपण म्हणतोय तो अत्यंत व्हॅलिड मुद्दा आहे, की जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतात, संघ म्हणून बाहेर पडतात, तेव्हा त्याची पहिली जबाबदारी ही विद्यापीठांवर येते. कारण विद्यापीठांच्या भरोश्यावर पालकांनी आपले विद्यार्थी पाठवले असतात. दरम्यानच्या काळात जर एखाद्या विद्यार्थ्याचा काही घातपात झाला असता, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं, तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. त्यामुळे निश्चितपणे विद्यापीठांनी याच्या संबंधाने योग्य ती कायदेशीर पावलं उचलायला हवी, या मताचे आम्ही नक्की आहोत. बाकी नंतरचा जो आपण मुद्दा म्हणताय तो तपासात मला वाटतं निष्पन्न होईल, आणि त्यावरती तपास झाला पण पाहिजे. पण या संबंधाने आम्ही निश्चितपणे विधिमंडळीय अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न विचारू, ती मी खात्री देते. देवेंद्र फडणवीस काल सभागृहात म्हणाले की अजितदादा हे मुख्यमंत्री होण्याच्या खूप महत्त्वाचे आणि योग्यतेचे होते, किंवा ते भावी मुख्यमंत्री होते किंवा न लाभलेले मुख्यमंत्री, अशा पद्धतीचे विधान समोर आहेत. मात्र सत्तेत असताना अशा गोष्टी कधी समोर आलेल्या नाही. म्हणजे काय असतं माहिती आहे का दादा, एक फार चांगली कविता आहे, जन पळभर म्हणतीला हाय हाय मी जाता राहिलं काय काय. कोण लोक आहेत ही? खरंच फडणवीसांना हे सगळं बोलायचा नैतिक अधिकार आहे का? तिसऱ्या दिवशी शपथविधीसाठी गडबड करणारी माणसं, ज्यांना 22 दिवसापर्यंत शोकसभा घ्यावी असं वाटत नाही, ते 22-24 दिवस झाल्यानंतर वरळीमध्ये शोकसभेचा इव्हेंट साजरा करतात, आणि शोकसभेच्या इव्हेंटमध्ये मोठमोठी मुक्ताफळं उधळतात. पण मला वाटते आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काल याच शोकसभेच्या दरम्यान फार महत्त्वाचं एक विधान केलं. ते विधान होतं की एखाद्याला इतकंही छळू नका की त्याला जीव नकोसा वाटेल. आत्ता तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेचा माणूस गमावला असं जे फडणवीस म्हणतायत, याच फडणवीसांनी 70,000 कोटीचे आरोप करून त्याच दादांना छळलं ना. मग कोणतं खरं आहे? दादांवर आरोप केले हे खरं आहे का? की दादा मुख्यमंत्री योग्यतेचे होते हे खरं आहे?
आणि दादा मुख्यमंत्री योग्यतेचे होते हे खरं आहे, तर फडणवीसांनी काल जाहीरपणे माफी मागायला पाहिजे होती. फडणवीसांनी आपल्या सगळ्या वाईट गोष्टींच्यासाठी दादांची सभागृहात जाहीर माफी मागायला हवी होती की दादा माझं चुकलं, मी अत्यंत आपल्यावर वाह्यात चुकीचे आरोप केले आहेत आणि आम्ही सत्तेपायी आंधळे झालो होतो. मला वाटतं की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब जे म्हणाले की एखाद्याला तुम्ही छळता, त्याचा जीव नकोसा करता आणि मेल्यानंतर म्हणजे मेल्यापाठी कसले गळे काढताय तुम्ही? जिवंत असताना सन्मान द्या ना त्याला, जिवंत असताना आधार द्या ना, जिवंत असताना त्यांचा पक्ष संपवण्याचे प्रयत्न करता, जिवंत असताना त्यांच्या एका मंत्र्याला त्रास देता, जिवंत असताना त्यांचा अख्खा पक्ष अडचणीत कसा येईल, तुटेल फुटेल कसा, त्यांच्यातली 2 माणसं आपल्याकडे कशी काबीज करता येतील याचे प्रयत्न करता. आणि खरंच फडणवीस इतक्या मोठ्या मनाचे आहेत का की कोणाला ते मुख्यमंत्री होऊ देतील? अहो, स्वपक्षातल्या लोकांनी नुसतं मुख्यमंत्री, लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणलं तर त्यांची राजकीय कारकीर्द संपवणारे फडणवीस. काय बोलताय? काही सोलापूर महापालिकेत 21 नगरसेवक आपले होते, मात्र यंदाच्या वेळेस तुम्हाला खातं देखील उघडता आलं नाही. कुठं तर अंतर्गत गटबाजीचा पक्षाला मोठा फटका बसलाय वाटते. अगदी मला हे सगळं मान्य आहे. एकेकाळचे 21 नगरसेवक, 3 आमदार, असं मोठं आमच्या पाठीशी एक संख्याबळ असताना सुद्धा आम्ही यावेळेला अतिशय वाईट प्रदर्शन आमचं झालं. आणि निश्चितपणे जरी मी त्या काळात उपलब्ध नव्हते तरीसुद्धा मी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण उद्या जर काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय घेण्यासाठी जर मी पुढे येणार असेल, तर माझ्या संघटनेत काही जर वाईट घडलं असेल तर त्याची जबाबदारीसुद्धा मी घेतली पाहिजे. ती जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीतनं नवीन शिकायचं आहे, म्हणूनच संघटनेमध्ये एक खांदेपालट करण्याची गरज आहे, एक कूस बदलण्याची गरज आहे आणि म्हणूनच कदाचित पक्षाने ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.